नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन सिटिंग अरेंजमेंट बघणार आहोत. एक स्क्वेअरची सिटिंग अरेंजमेंट आणि एक सर्क्युलरची सिटिंग अरेंजमेंट. येणाऱ्या अपकमिंग शिफ्टमध्ये SBIमध्ये आणि IBPS क्लर्कच्या एक्झाममध्ये अशा टाईपच्या पझल तुम्हाला विचारू शकतात. कालच IBPS क्लर्कचं तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत. येत्या 4 आणि 5 ऑक्टोबरला IBPS क्लर्कची प्रिलिमची एक्झाम आहे. तर त्या येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या टाईपच्या सिटिंग अरेंजमेंटचा नक्कीच फायदा होईल. बघा, पहिला क्वेश्चन आहे, हा स्क्वेअरचा सिटिंग अरेंजमेंट आहे. किती पर्सन आहेत? तर 8 पर्सन आहेत आणि 4 कोपऱ्यावर 4 पर्सन बसलेले आहेत आणि मिडलमध्ये 4 बसलेले आहेत. तर ही IBPS आरआरबी क्लर्क प्रिलिम्स 2023 ला विचारलेली सिटिंग अरेंजमेंट आहे. चला आपण सॉल्व्ह करूया. बघा, किती पर्सन आहेत? तर 8 पर्सन आहेत, 4 कोपऱ्यावर 4 बसलेले आहेत आणि मिडलमध्ये 4 बसलेले आहेत. आपण लगेच पॉसिबिलिटी घेऊन चालणार आहोत, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. कधीही पझल सॉल्व्ह करत असताना एक पॉसिबिलिटी घेऊन चालायची, जेणेकरून आपला आन्सर लवकर येईल. काय म्हटलंय बघा, जे कॉर्नरला बसलेले आहेत बघा, सीट ऑफ द कॉर्नर ऑफ द टेबल अँड फेस टुवर्ड द सेंटर. जे कॉर्नरला बसलेले आहेत ते कुठं बघालेत? सेंटरला बघालेत. आणि जे मिडलला बसलेले आहेत ते कुठं बघालेत? बाहेर बघालेत. जे मिडलला बसलेले आहेत ते बाहेर बघालेत आणि जे कॉर्नरला बसलेले आहेत ते कुठं बघालेत? सेंटरला बघालेत. अशा पद्धतीचे आहे बघा, मिडल ऑफ द साइड फेस अवे फ्रॉम द सेंटर. हे वरचा इंट्रोडक्शनचा पार्ट होता. पझल आपली इथून स्टार्ट झालेली आहे. आधी हिंट लिहून घ्यायच्या आणि नंतरच पझल तुम्हाला स्टार्ट करायच्या, सॉल्व्ह करायला. हिंट लिहून घेऊ. बघा, डी सेकंड राईट ऑफ एच. एचच्या सेकंड राईटला कोण आहे? डी आहे. पुढे वाचा. वन पर्सन सीट बिटवीन एच आणि ए. एच आणि ए मध्ये एकचा गॅप आहे. एफ ऍडजस्टंट टू ए. एफ कुठं बसणार आहे? ए च्या शेजारी बसणार आहे. बघा, ऍडजस्टंट म्हणजे शेजारी. पुढे एफ सीट ऍडजस्टंट टू ए अँड. हे जे अँड असतं पोरांनो, हे कुणासाठी असतं? तर ह्या पहिल्या पर्सन साठी असतं. म्हणजे हे अँड कनेक्टर कुणासाठी यूज झाले? तर एफ साठी यूज झालेलं आहे. तर एफ ऍडजस्टंट टू ए अँड सीट्स ऍट द कॉर्नर ऑफ द टेबल. जो एफ आहे तो ए च्या शेजारी बसणार आहे, परंतु एफ कुठं बसणार आहे? तर कॉर्नरला बसणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे चला, कॉर्नर ऑफ द टेबल. ई सेकंड लेफ्ट ऑफ एफ. एफच्या सेकंड लेफ्टला कोण बसणार आहे? ई बसणार आहे. एफच्या सेकंड लेफ्टला कोण बसणार आहे? ई बसणार आहे. पुढे चला, बट. हे बट सुद्धा कोणासाठी असतं? फर्स्ट पर्सन साठी असतं, म्हणजे हे ई साठी असणार आहे. बट डझंट ऍडजस्टंट टू ए. म्हणजे ई जी असणार आहे, काय म्हणले बघा, ई सीट सेकंड लेफ्ट ऑफ एफ बट डझंट सीट ऍडजस्टंट टू ए. म्हणजे ए च्या शेजारी कोण येणार नाही? ई येणार नाही. शेजारी येणार नाही म्हणले, ठीक आहे, येणार नाही. पुढे बघा, जी सीट्स ऍडजस्टंट टू बोथ बी आणि सी. म्हणजे काय? जी हा बी आणि सी च्या शेजारी येणार आहे. बी आणि सी च्या शेजारी कोण येणार आहे? जी येणार आहे. हू कुणासाठी असतं? तर नियरेस्ट पर्सन साठी असतं. म्हणजे हे हू सी साठी असणार आहे. सी डझंट फेस एफ. त्यानं काय म्हटलंय? तर सी डझंट फेस एफ. सी आणि एफ काय करणार आहेत? फेस करणार नाहीत. तर अशा पद्धतीने ह्या कंडिशन दिलेल्या आहेत. चला आपण इथं बसवायला स्टार्ट करूया. बघा, एच पासून स्टार्ट करू आपण. एचच्या सेकंड राईटला डी आहे. मी जर एचला इथं बसवलं, आता बघा, उत्तरेला बघत असताना राईट साइड इकडे असणार आहे, खाली साऊथला बघत असताना राईट साइड इकडे असणार आहे. एचच्या सेकंड राईटला डी आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड डी इथे येणार आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण एचला इथं घेऊ, फर्स्ट आणि सेकंड राईटला डी इथं. पुढे चला, पहिला पॉईंट झाला. आता बघा, एच आणि ए मध्ये एकचा गॅप आहे. एच इथं असेल, इकडे तर डायगच नाही, कारण एकचा गॅप दिला तर डी ऑलरेडी बसलेला आहे. म्हणजे एच इथं असेल तर एकचा गॅप दिला तर ए इथे येणार आहे आपल्याला. सेम ह्या डायग्राम मध्ये एच एकचा गॅप दिला तर ए इथे येणार आहे. पुढे चला, पुढे काय म्हटलंय बघा, लगेच एच आणि ए चा पॉईंट झाला, एच आणि डी चा पॉईंट झाला. लगेच आपल्याला माहिती एफ आणि ए शेजारी येणार आहेत. आणि एफ कुठं बसणार आहे? कॉर्नरला बसणार आहे. एफ आणि ए शेजारी बनणार आहेत, म्हणजे एफ इथं येईल किंवा एफ इथं येऊ शकतो. बरोबर आहे. एका डायग्राम मध्ये एफला इथं ठेवू, दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण एफला इथं येऊ, कारण एफ कॉर्नरला बसणार आहे आणि एफ आणि ए शेजारी येणार. हाही पॉईंट झालेला आहे तुमचा. पुढे चला, ए आणि ई शेजारी येणार नाहीत म्हणले. ए आणि ई शेजारी येणार नाहीत. बरं, त्याला होल्ड करू. चला पुढे चला आपण, सी आणि एफ. बघा, जर इथं एफ असेल तर ह्याच्या म्हणजे समोरासमोर सी येणार नाही, ठीक आहे. अजून पुढे चला, बघा इथे एक पॉईंट आहे, एफच्या सेकंड लेफ्टला ई आहे. जर एफ इथं असेल, एफ इथं असेल तर एफचा सेकंड लेफ्ट इकडे असणार आहे, तर इथं येईल. ह्या डायग्राम मध्ये जर एफ इथं असेल तर सेकंड लेफ्टला बघा, बाहेर इकडे बघत असतं तर लेफ्ट हँड साइड इकडे आली असती, मध्ये बघताना लेफ्ट हँड साइड इकडे असणार आहे. तर एफ इथं आहे तर फर्स्ट सेकंड सेकंड लेफ्टला ई इथे. आणि त्यानं सांगितलंय का ए आणि ई शेजारी येणार नाहीत. बघा, ह्या डायग्राम मध्ये ए आणि ई शेजारी आली,
म्हणून ही आपली कंडिशन चुकलेली आहे. तर ह्या कंडिशन मध्ये तुमचा आन्सर येणार आहे. तर पहिल्या कंडिशन मध्ये आपण बघूया. पुढे चला. हाही पॉईंट झाला. ए आणि ई शेजारी आले नाहीत बघा, हेही झालं, याच्याने हे पण झालं. आता बघा, जी आणि सी, जी आणि काय म्हणलंय त्यानं, जी हा बी आणि सी च्या शेजारी येणार आहे. बघा, इथं जर आपण जी ठेवलं तर जी हा बी आणि सी च्या शेजारी येणार आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की सी च्या समोरासमोर एफ येणार नाही. मग मला सांगा, जर माझा एफ इथं असेल तर सी इथं येईल का? नाही. म्हणजे माझा सी इथं येईल आणि माझा बी इथं येईल. आला का जी बी आणि सी च्या शेजारी? अशा पद्धतीने तुमची ही स्क्वेअरची सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह झालेली आहे. तर आपण क्वेश्चन बघू मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन विचारलाय, हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन जी आणि ई वेन काउंटेड राईट ऑफ जी. तर जी आणि ई मध्ये किती पर्सन बसलेत असं विचारलंय. कुठून काउंट करायचे तुम्हाला? तर जी च्या राईट पासून. मग मला सांगा, जी आणि ई, जी कुठं आहे? इथं आहे आणि ई इथं आहे. तर जी आणि ई मध्ये किती पर्सन बसलेत? काउंट करताना जी च्या राईट पासून काउंट करायचंय. जी इथं आहे तर जी बाहेर बघायला तर त्याची राईट साईड इकडे असणार आहे. तर 1 2 3 4. तर जी आणि ई मध्ये किती पर्सन बसलेत? 4 पर्सन बसलेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 4, ऑप्शन नंबर डी. किती असणार आहे? 4, ऑप्शन नंबर डी. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, हे आपण सॉल्व्ह करलेले आहे पझल. इथं आपण आपल्याला आन्सर साठी इथं ठेवलेलं आहे. वर हे प्रश्न आहेत. 5 प्रश्न विचारले जातात तुम्हाला एका सिटिंग अरेंजमेंट वर. चला दुसरा क्वेश्चन आहे ह्या सिटिंग अरेंजमेंट वर. 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे अँड दस फॉर्म अ ग्रुप. हू अमंग द फॉलोइंग डझंट बिलॉंग टू द ग्रुप. 5 ऑप्शन पैकी हे 4 कुठले तरी सिमिलर पॅटर्नवर असतील आणि एक ठीक आहे वेगळा असणार आहे, तर ते ऑड वन आउट ओळखायचे. पहिला ऑप्शन आहे बघा बी. बी कुठं बसलाय तुमचा? कॉर्नरला बसलाय. एफ कुठं आहे बघा? एफ सुद्धा ठीक आहे. एफ ठीक आहे. बघा आपण आता इथं आपल्याला हे दिसत नाही, आपण थोडस इकडे बघूया. एफ बी कॉर्नरला आहे. त्याच्यानंतर एफ ए सी. एफ ए सी बघा, एफ ए सी ठीक आहे. हे बघा, एफ वन कॉर्नरलाच आहे. त्याच्यानंतर बघा बी कॉर्नरला आहे तुमचा. बी कॉर्नरला आहे. हे बघा, बी कॉर्नरला आहे. एफ कॉर्नरलाच आहे. त्याच्यानंतर सी कुठं आहे बघा? सी कॉर्नरलाच आहे. ई कुठं आहे? ई सुद्धा कॉर्नरला आहे. तर मग वेगळं काय असणार आहे तुमचं? तर वेगळं ए असणार आहे मित्रांनो. कारण ए कुठं आहे? मिडल मध्ये आहे. ए कुठं आहे? मिडल मध्ये आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? ए. काय असणार आहे? ए, ऑप्शन नंबर सी. काय असणार आहे या क्वेश्चनचा आन्सर? ए असणार आहे, ऑप्शन नंबर सी. कारण बाकीचे जे 4 आहेत ते कोपऱ्यामध्ये आहेत आणि जो ए आहे तो कुठं बसलेला आहे? मिडल मध्ये बसलेला आहे. पुढे प्रश्न आहे बघा तिसरा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ट्रू का आहे असं विचारलं त्यांनी. चला ट्रू का आहे बघा. पहिलं ऑप्शन बघा, बी डझंट फेस एफ. बी डझंट फेस एफ म्हणलंय, बरोबर आहे. बी डझंट फेस एफ चुकीचं आहे का नाही? कारण बी एफ ला फेस करायला आहे. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय. चला, ई सिट्स 2 पर्सन अवे फ्रॉम ए. ई सिट्स 2 पर्सन अवे फ्रॉम ए. ठीक आहे. पुढे वाचू आपण बघा. 3 पर्सन सिट बिटवीन सी आणि एफ. सी आणि एफ मध्ये 3 पर्सन आहेत का? नाही, हेही चुकीचं आहे ऑप्शन. पहिलंही ऑप्शन चुकीचं आहे. चला, चौथं ऑप्शन बघा. जी आणि डी फेसेस सेम डायरेक्शन. जी आणि डी सेम डायरेक्शनला आहेत का? जी आणि डी सेम डायरेक्शनला आहेत बघा. जी बाहेर बघायला, डी सुद्धा बाहेर बघायला आहे. म्हणजेच करेक्ट काय आहे? ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. ठीक आहे. पुढला प्रश्न, चौथा प्रश्न आहे बघा. इफ ऑल द पर्सन सिट अल्फाबेटिकली ऑर्डर स्टार्ट फ्रॉम ए इन क्लॉकवाइज डायरेक्शन, देन द पोझिशन ऑफ हाऊ मेनी पर्सन रिमेन अनचेंज एक्सक्लुडिंग ए. म्हणजे ए ला सोडून द्यायचे तुम्हाला. ए पासून तुम्हाला क्लॉकवाइज डायरेक्शन बसवायचे अल्फाबेटिकल ऑर्डर. मग मला सांगा, क्लॉकवाइज डायरेक्शन असं येणार आहे. मग इथं येईल तर किती जणांची पोझिशन चेंज झाली असं विचारलंय. इथं येईल, इथं बी येईल, त्याच्यानंतर इथं सी, डी, ई, एफ, जी, बरोबर आहे. आणि एच म्हणजे एकच फक्त चेंज झाला नाही, बाकी सगळे चेंज झालेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 1, ऑप्शन नंबर बी. काय असणार आहे क्वेश्चनचा आन्सर तुमचं? 1 असणार आहे. कारण एका जणाचीच फक्त पोझिशन तुमची चेंज झालेली नाही, बाकी सगळ्याची पोझिशन चेंज झालेली आहे. पुढला प्रश्न आहे बघा. व्हॉट इज द पोझिशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. कुणाची पोझिशन विचारली? ए ची. कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये? बी च्या. बी इथं आहे मित्रांनो. तर बी च्या रिस्पेक्ट मध्ये ए कुठं आहे बघा. जर इकडून गेलं तर लेफ्ट हँड साईडला फर्स्ट, सेकंड, थर्ड लेफ्टला आहे. थर्ड लेफ्ट आहे का ऑप्शन मध्ये? बघा, थर्ड टू द लेफ्ट आहे ऑप्शन मध्ये. आणि व्हॉट इज द पोझिशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. इकडून जर गेलं तर इकडून राईट साईडला 1 2 3 4, फिफ्थ राईटला आहे. फिफ्थ राईटचा ऑप्शन नाही आहे का? फिफ्थ राईटचा? फिफ्थ लेफ्ट आहे. नाही, म्हणून आन्सर असणार थर्ड लेफ्ट. बघा, बी च्या थर्ड लेफ्टला 1 2 3. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे काय? थर्ड टू द लेफ्ट, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊ आपण. तर या पद्धतीनं या सिटिंग अरेंजमेंटवर 5 प्रश्न विचारलेले होते.
नेक्स्ट सिटिंग अरेंजमेंट बघू मित्रांनो, ही आहे 7 पर्सनची आणि सर्क्युलरची सिटिंग अरेंजमेंट आहे. ठीक आहे, चला सॉल्व्ह करू आपण. बघा 7 पर्सन बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, अजून एक आपण पॉसिबिलिटी घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, 7 पर्सन आहेत, 8 नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि सेंटरला फेसिंग आहे सगळ्यांची. कुठं बघायलेत? सेंटरला बघायलेत सगळे. ठीक आहे, सगळ्यांची फेसिंग कुठं आहे? सेंटरला आहे. कंडिशन लिहून घेऊ आपण. 2 पर्सन सीट बिटवीन ए आणि जी. ए आणि जी मध्ये 2 पर्सन आहेत. पुढे चला, सी सीट्स इमिजिएट राईट ऑफ जी. जी च्या इमिजिएट राईटला कोण आहे? सी आहे. ठीक आहे, सी च्या इमिजिएट राईटला सी सीट्स इमिजिएट राईट ऑफ जी. जी च्या इमिजिएट राईटला कोण आहे? सी आहे. 1 पर्सन सीट बिटवीन सी आणि ए. सी आणि ए मध्ये 1 पर्सन आहे मित्रांनो. बी सीट्स थर्ड लेफ्ट ऑफ ए. ए च्या थर्ड लेफ्टला एक दोन तीन ए च्या थर्ड लेफ्टला कोण आहे? बी आहे. बी सीट्स थर्ड लेफ्ट ऑफ ए. डी सीट्स नियर टू बी. डी आणि बी शेजारी आहेत. डी आणि बी शेजारी आहेत. एवढ्याच कंडिशन आहेत तुम्हाला बसवायच्या. चला आपण स्टार्ट करू. बघा ह्या पॉईंट पासून स्टार्ट करू. ई आणि जी मध्ये 2 पर्सन आहेत. जर मी इथं ई ला बसवलं 1 2 माझा जी इथं येईल. दुसऱ्याही डायग्राम मध्ये मी सपोज ई ला इथं बसवलं 1 2 माझा जी इथं येईल. सगळे सेंटरला फेसिंग आहे. पहिला पॉईंट झाला. जी च्या इमिजिएट राईटला सी आहे. जर माझा जी इथं असेल आणि जी मध्ये बघत असेल, बघा बाहेर बघताना राईट इकडे असणार आहे, तर मध्ये बघताना राईट साईड इकडे असणार आहे. तर जी च्या इमिजिएट राईटला सी आहे. जी च्या इमिजिएट राईटला सी आहे. झाला, हाही पॉईंट झाला माझा. पुढे बघा, सी आणि ए मध्ये 1चा गॅप आहे. जर सी इथं असेल, 1चा गॅप दिला तर माझा ए इथे येईल. दुसऱ्या डायग्राम मध्ये सी इथं आहे, 1चा गॅप दिला तर माझा ए इकडे. एकदा राईटला बसू, एकदा लेफ्टला बसू. हाही पॉईंट झाला माझा सी आणि एचा. बघा ए च्या थर्ड लेफ्टला बी आहे. जर माझा ए इथं असेल, त्याचा लेफ्ट हँड साईड इकडे असणार आहे का नाही? 1 2 3 इथं माझा बी येईल. जर माझा काय म्हणलंय, ए च्या थर्ड लेफ्टला ए माझा इथं असेल, तर ए च्या थर्ड लेफ्टला 1 2 3 इथं बी यायला पाहिजे, पण ऑलरेडी जी आहे, म्हणजे कंडिशन बसणार नाही, चुकलं. पुढे बघा, डी आणि बी शेजारी येणार आहेत. जर माझा बी इथं असेल तर त्याच्या शेजारी डी येणार आहे. 7 पैकी आपले 6 पर्सन बसलेले आहेत. 1 पर्सन राहिलेला आहे, कोण आहे? बघा, ए बसलाय, बी बसला, सी बसला, डी बसला, ई बसला, जी बसला. आपला पर्सन राहिला एफ बसवायचा. कोण राहिलाय? एफ. ठीक आहे, बघा या पद्धतीने ही तुमच्या आलेली आहे. प्रश्न विचारलेत बघा मित्रांनो. हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एफ आणि सी वेन काउंटेड राईट ऑफ एफ. काय म्हटलंय? हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एफ आणि सी. एफ आणि सी मध्ये किती पर्सन बसलेत म्हणलंय? हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एफ आणि सी. पण कुठून काउंट करायचंय? तर एफ च्या राईट पासून काउंट करायचंय. एफ च्या राईट पासून मला सांगा, एफ चा राईट इकडे असणार आहे, तर एफ आणि सी मध्ये किती पर्सन बसलेत? 1 2. किती बसलेत? 2 पर्सन. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे मित्रांनो 2. किती असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावर 5 प्रश्न विचारले असणार आहेत मित्रांनो. आपल्याला आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, तर ह्याची पझल आपण ते पुढे लिहून घेऊ, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा फायदा होईल. ठीक आहे, पुढे बघा. हा, ह्याच्यावर बाकीचे प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला बघा, व्हॉट इज द पोझिशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू ई. आता त्याच्यासाठी आपण जी मागे पझल सॉल्व्ह केलेली आहे, आपण इथं लिहून घेऊ, जेणेकरून आपल्याला आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. बघा 7 पर्सन होते. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, इथं ई होता, आपला इथं बी होता, त्याच्यानंतर इथं सी होता. ठीक आहे, ई बी इथं डी होता, त्याच्यानंतर सी, इथं जी, इथं ए आणि इथं एफ. ठीक आहे, असं 7 पर्सन बसलेले होते, ते आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू ई. डी ची पोझिशन विचारली आहे, ईच्या रिस्पेक्ट मध्ये. मला सांगा, ईच्या फर्स्ट सेकंड लेफ्टला आहे का नाही? पण या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड लेफ्ट, ऑप्शन नंबर सी. सेकंड लेफ्ट, ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न विचारलाय, हु अमंग द फॉलोइंग सिट्स इमिजिएट राईट ऑफ बी. बी च्या इमिजिएट राईटला कोण आहे? तर बी च्या इमिजिएट राईटला कोण आहे? ई आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ई. कोण असणार आहे? ई. त्याच्या पुढला प्रश्न विचारलाय, 4 ऑफ द फॉलोइंग सिमिलर पॅटर्नवर आहेत आणि एक वेगळं असणार आहे, तेच ओळखायचंय. डी आणि एफ. मला सांगा, डी आणि एफ कुठं आहे रे? तर डी आणि एफ बघा, डी आणि एफ मध्ये इकडून जर गेलो तुम्ही उजव्या साईड कडून, डी आणि एफ मध्ये तर 2चा गॅप आहे, बरोबर आहे. सी आणि डी. मला सांगा, सी आणि डी. सी आणि डी शेजारी आहेत. पुढे बघा, बी आणि ई. बी आणि ई. बी आणि ई. बी आणि ई पण शेजारी आहेत. बघा, सी डी शेजारी आहेत, बी शेजारी आहेत. जी आणि सी. जी आणि सी सुद्धा शेजारी आहेत का नाही? एफ आणि ए. एफ आणि ए सुद्धा शेजारी आहेत का नाही? म्हणजे 5 पैकी 4 ऑप्शन शेजारी शेजारी आहेत. फक्त वेगळं काय आहे? डी आणि एफ. कारण डी आणि एफ शेजारी आहेत का? नाही, म्हणून वेगळं हेच असणार आहे.
म्हणून आन्सर असणार ऑप्शन नंबर ए. लास्ट प्रश्न आहे बघा. इफ ऑल द पर्सन आस्क टू सिट इन अल्फाबेटिकल ऑर्डर, कसे बसवायचे त्यांना? अल्फाबेटिकल ऑर्डर न बसवायचे, क्लॉकवाईज डायरेक्शन, ए पासून स्टार्ट करायचंय, ए पासून स्टार्ट करायचंय आणि त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरला क्लॉकवाईज डायरेक्शन बसवायचंय. तर किती पर्सनची पोझिशन चेंज झाली नाही, रिमेन अनचेंज असं विचारलंय. मग मला सांगा, क्लॉकवाईज डायरेक्शन जर आपण बसवलं तर इथं येणार आहे, ए ला सोडून द्यायचे का आपल्याला? ठीक आहे. क्लॉकवाईज स्टार्टिंग फ्रॉम ए, ए पासून स्टार्ट करायचे त्यांनी. ठीक आहे. बघा, मग ए तर ए असणार आहे, इथं बी असणार आहे, इथं सी असणार आहे, इथं डी असणार आहे. मग ए ला जर त्यांनी त्यांनी असं म्हणले का काउंट करा ना काउंट करा, इफ ऑल द पर्सन आस्क टू सिट इन अल्फाबेटिकल ऑर्डर इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन स्टार्टिंग फ्रॉम ए, देन पोझिशन ऑफ हाऊ मेनी पर्सन विल रिमेन अनचेंज, किती जणांची पोझिशन अनचेंज झाली? बरोबर आहे. अनचेंज म्हणजे पोझिशन चेंज झाली नाही असं विचारलंय. मग मला सांगा, इथून जर सुरुवात केली तर इथं ए येणार आहे, पुन्हा इथं बी येईल, इथं सी येईल, इथं डी येईल, इथं ई येईल, इथं एफ आणि इथं जी यायला पाहिजे. मग किती जणांची पोझिशन चेंज झाली ना रे बघा. बघा आता इथं ए ला सोडून द्यायचंय बरं का, ए ला काउंट करायचं नाही, ए ला काउंट करून ए ला सोडून आपल्याला बाकी जणांची किती जणांची पोझिशन चेंज झाली नाही असं विचारलंय. ठीक आहे. ए ला काउंट करायचं नाही, ए पासून ए सोडून किती जणांची पोझिशन चेंज झाली नाही, तर असा एकच पर्सन असणार आहे बघा तुमची त्याची पोझिशन चेंज झाली नाही. कोण? जी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 1. किती जणांची चेंज झाली नाही? एकच जणांची चेंज झालेली नाही. तर या पद्धतीनं इथं आपण काय बघितलेले, तर 2 सिटिंग अरेंजमेंट विद्यार्थी मित्रांनो बघितलेले आहेत. एक स्क्वेअरची सिटिंग अरेंजमेंट बघितली आणि दुसरी सर्क्युलरची. या दोन्ही सिटिंग अरेंजमेंट IBPS च्या क्लरिकच्या एक्झाममध्ये विचारलेल्या होत्या. धन्यवाद.